नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण 8 ते 10 दिवस टिकणारा मिरचीचा चटपटीत असा प्रकार पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी पावशर मिरची स्वच्छ धुवून व पुसून घेतली आहे. ही मिरची करताना मिरची चांगल्या प्रकारे पुसून घ्यावी, म्हणजे त्यात अजिबात पाणी राहायला नको. पाणी असल्यामुळे तुमची मिरची 8 ते 10 दिवस टिकणार नाही. आता आपण ही मिरची कट करून घेऊ. येथे मी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये मिरची कट करून घेत आहे. अशाच प्रकारे आता आपण संपूर्ण मिरची कट करून घेणार आहोत. आता आपली संपूर्ण मिरची कट करून झाली आहे. आता आपण या मिरचीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊ. त्यासाठी येथे मी गॅसवर एका कढईमध्ये 1 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून बडीशोप, 1 टेबलस्पून पांढरे तीळ, 2 टेबलस्पून धने. आता आपण हे सर्व 2 मिनिटांसाठी गॅसवर चांगल्या प्रकारे खमंग असे भाजून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 2 मिनिटांनंतर हे सर्व छान प्रकारे भाजले गेले आहेत. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे थंड करून घेणार आहोत. हे सर्व चांगल्या प्रकारे थंड झाल्यानंतर आता आपण हे मिक्सरमध्ये एकदम जाडसर असे दळून घेणार आहोत. आता येथे मिरच्या बनवण्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेऊ व या मिरच्यांना आता आपण चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. मिरच्यांच्या याआधीसुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलवर टाकल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. आता आपल्या मिरच्या चांगल्या प्रकारे तळल्या गेल्या आहेत. आता आपण या मिरच्यांमध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये दळून घेतलेला मसाला टाकून घेऊ. मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. हा सर्व मसाला चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या मिरच्यांमध्ये अर्ध्या लिंबूचा रस टाकून घेणार आहोत. लिंबूच्या रसामुळे तुमच्या मिरच्यांना चटपटीत अशी चव येते व तुमच्या मिरच्या 8 ते 10 दिवस टिकण्यास मदत होते. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हा गॅस बंद करून या मिरच्या थंड करून घेऊ व या एका काचेच्या जारमध्ये भरून ठेवू. या मिरच्या तुम्ही 8 ते 10 दिवस काचेच्या जारमध्ये चांगल्या प्रकारे टिकवू शकतात. चटपटीत अशा मिरच्या कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.